नमस्कार. बोलभाऊ शेतकरी अरविंद चव्हाण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण विष्णू मंदिर येथे आलो आणि पुजारी आपण मुत्ता कोळापे हे पूर्वी वडील होते. तर आज पुजारी म्हणून आज अनेक वर्षानंतर सुद्धा आज आपण विष्णू मंदिरचं त्यांच्यासोबत चर्चा केलो. कोणत्याच प्रकारचं इथं सुविधा नाही. तर याकडे पुरातन विभाग व तसेच फॉरेस्ट विभाग या दोन्हीकडे वारंवार आपले पाटील मागणी करत आहेत. इथं पुजारी विष्णू मंदिर आणि महादेव मंदिर आहे. इथं लाखो भक्त येत जात राहतात. यासाठी आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. काय काय मागणी आहे आपल्याला विष्णू मंदिरसाठी ते सांगा. सगळेच आहे तर का सुविधा आहे. घर नाही, हे नाही, लाईट नाही, बरोबर पाणी नाही, लाईटचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि एकतर इथं जनता आली तर पाणी पावसामध्ये बसण्यासाठी सुद्धा सुविधा नाही. पण हा जो वन विभाग आणि पुरातनवाल्यांनी दोन्हीही लक्ष देत नाही असं म्हणणं आहे तुमचं नाही? असं म्हणणं. अच्छा, म्हणजे दोन्ही लक्ष देत नाही. तर काय मागणी सरकारकडे काय मागणी म्हणजे तुम्हाला काय वाटते बा काय झालं पाहिजे आता म्हणजे काय काय तुमची समस्या आहे थोडं सांगा. आता काय काय म्हणला ते आपला समाज म्हणले काय एक गार पाजले चांगला राहासाठी. अच्छा, हा. आणि एक पाणीचा चांगला राहा, लाईटाचा चांगला राहा. अच्छा, लाईटची सुविधा नाही आहे इथं. नाही आहे, हे सोलार आहे, याला त्याला नाही ते नाही. अच्छा, बरोबर. ऊन राहिला तर जरा येते मग इथून येतच नाही. येतच नाही, अंधार मध्येच राहायला. तर सर्व पाहणाऱ्या सर्व जनतेनी नक्की कमेंट करा की विष्णू मंदिर हा सुधारलं पाहिजे आणि विष्णू मंदिरसाठी विशेष पुरातन विभाग आणि फॉरेस्ट विभागाने लक्ष दिलं पाहिजे. यासाठी तुम्ही पण आपण लाखो भाविक भक्त येत असतो. प्रत्येकांची श्रद्धा आहे की विष्णू मंदिर हा चांगल्या पद्धतीने बनलं पाहिजे. आम्ही येऊन बघतो इथे विष्णू मंदिरमध्ये कोणत्याच पद्धतीचं काहीही सुधारणा नाही. शासन करोडो रुपये खर्च करतो तर हा पैसा जातही कुठं हा खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.